सुरुवातीला निरनिळ्या देवतांचे आव्हान पूजनांचा कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला 10-15 मिनिटे सर्व ठीक होतं, पण नंतर आप्पाशास्त्री काही बोलेनात. मंत्र म्हणेल, काम खोळंबून राहिले. इतर जाणते त्यांना सुचवू लागले. संपूर्ण विधानाची पोथी त्यांच्यासमोर ठेवली, तरीसुद्धा कामात गती येईना. जरा वेळ सर्व ठीक झाले. यागाचं काम सुरू झाले आणि निर्विघ्न पूर्ण झाले. सुरुवातीचा प्रकार हा विसरून देखील गेला. यागासाठी आलेले भक्त परतू लागले. एक दिवशी दुपारी श्री आप्पाशास्त्री व स्वामी निवांतपणे बसले असता आप्पाशी सांगत होते, देवतांचे आवाहन करणे, पूजन करणे, स्थापन करणे या गोष्टी काही मला नवीन नाहीत, पण इथे काही प्रकार निराळाच घडू लागलाय. माझी बोबडी वाळायची वेळ आली. कोणत्याही देवतेचे समंत्रक आवाहन करावे, तोच ती देवता प्रत्यक्ष समोर हजर होई लागली. आपल्या नियुक्त्या जागेवर स्थापन होऊन पूजा स्वीकारू लागली. प्रथम मला वाटले हा भास असेल, वातावरणाचा परिणाम असेल, पण काय सांगू, एक की दोन ज्या ज्या देवतांना आव्हान करीत होतो ती प्रत्येक देवता प्रत्यक्ष पूजा स्वीकारत होती. पण नंतर मात्र जीवनाचे सार्थक प्रत्यय येऊ लागला. आजवरच्या आयुष्यात केवळ बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात होता. इथे काय निराळे होते. पोथीतील वर्णन थिटे पडावे तसे तेज असे सुरू आणि प्रत्यक्ष साक्षात देवताचे पूजन करण्याचे भाग्य मला मिळाले. मी काय मनापासून माझ्याकडून क्षुल्लक देखील चूक होऊ नये म्हणून कमालीची जागृत झालो. पुढे सरसावलो की त्या देवतेलाच कोणी न विचारावे, सर्व ठीक आहे ना, बरोबर आहे ना. त्याने होय म्हटल्यापुढे पुढे जावे. असाच हा सर्व याग संपन्न आला. मला माझे आयुष्य ह्याहून अधिक काही भव्य दिव्य दिसले असे वाटत नाही. मला काही देऊ नका, सर्व यागासाठी मी परत करतो, माझ्याकडून होईल ती मदत करतो. या निमित्ताने माझ्या अवघ्या आयुष्याचे सोने झाले. नंतर स्वामींनी समाधान केलं. सर्व योग्य ते त्यांनी दिले. त्याच्या समानासाठी 1.25 रुपयाची मदत यांच्याकडून घेतली. याग काय, अगर कोणतेही धर्मकृत्य काय ते यथासांग म्हणून मान्य झाल्यापासून त्याला याहून अधिक पुरावा कसा व कुठे मिळणार. याग यथासांग झाला हे आम्हाला पटवण्यासाठी स्वतः यज्ञ नारायणाने ही जाणीव करून दिली असेल. कदाचित स्वामींनीच भक्तांची श्रद्धा पक्की निष्ठ होण्यासाठी निरनिळ्या पद्धतीने प्रत्यय दिला असेल. काही आले तरी ते घडले हे असे का कसे या स्वामींचेच जाण. 14वे प्रकरण. दौरा दक्षिण कोकण नरसोबाची वाडी कोल्हापूर. 1960 कार्तिकीचा उत्सव मोठ्या धमधडाक्यात झाला. विशेषतः त्रिपुरी पौर्णिमेचे तेवत्या पंट्यांनी देवळांचे सर्व आवार प्राकार ज्या प्रकारे सुशोभित केले होते त्याची शोभा काय वर्णावी. एक प्रकारचा उत्सव मानसिक समाधान वाटून आपण काहीतरी पवित्र भव्य दिव्य आहोत अनुभवत आहोत असा अनुभव आनंद ओसळीत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो स्पष्ट दिसत होता, जाणवता. यावर्षी भोवत्याची वेळ फटाके दारू समान अमाप होऊ लागले. त्यावेळी सर्व आसमंत उदबत्ती धूप यांचे सुवासने धरवळून गेले. श्रीस्वामी देखील त्या दिवशी विशेष प्रसन्न दिसत होते. याचा प्रसंग वातावरणात श्री दाजी ओटवणेकर यांनी स्वामींना आपले पाय कुडाळ भागात लागावेत अशी प्रेमाची आग्रहाची विनंती केली आणि स्वामींनी ती मान्य केली. आत्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या भक्तांच्या आनंदाला उधाण आले. स्वामी आमच्याकडे येणार या एकाच आनंद जणू तो घडून गेला होता. दक्षिण भागात दौऱ्यावर जायचे ठरले. त्याचा बाजूच्या एका भक्ताची टॅक्सी होती. आम्ही म्हणजे श्रीस्वामी, दाजी ओटवणेकर, R.K. जोशी, बडुंपंत हर्डीकर, मुकुंदराव जोशी व मी असे एक गाडीत होतो. प्रत्येक गावी प्रत्येक भक्ताकडे अगदी उत्स्फूर्त स्वागत होत होते. सुरुवातीला प्रवासाची वेळ सुवासिनींकडून वळणी दूध पाणी घालून पाव धुणे, नंतर मुद्दाम तयार केलेल्या सुशोभित आसनावर बसणे, हार फुले पूजा पाद्यपूजा अल्पहार पयस्वापान मुक्कामाचे ठिकाण भोजन जमलेल्या समुदायाचे दर्शन प्रश्न त्यांची उत्तरे उपाय सांगणे इतके वाढत गेले की शेवटी वेळेवर बंधन घालावी लागली. दर्शन स्वामी कमीत कमी एक श्रीफल देऊन ठेवून दर्शन घेत. कोणी मिठाई फळे काय तर काहीतरी आणीत. श्रीस्वामी त्याला गावात भेटत देत. तेथील फळे मिठाई खडीसाखर सर्व संपून जाईल. नुसते नारळ जमवले असते तर 4-5 ट्रक भरले असते. श्रीस्वामी पुढे आलेल्या सर्व वस्तू प्रसाद म्हणून त्यांच्या हाताला त्यालाच परत देत. एखाद्या वेळी जमलेला वाटायला सांगत. गाव आलं की दुतर्फा लोक दर्शनासाठी वाट पाहत थांबलेले दिवस दिसत. काही ठिकाणी वाद्ये चौघडे फटाके लाऊडस्पीकर लावून स्वागत व आनंद व्यक्त केला जाईल. या सर्व प्रवासात श्रींनी स्मरणपूर्वक दिलेल्या विशेष भेटींपैकी एक म्हणजे कणकवलीतील श्री भालचंद्र महाराजांची भेट. हे महाराज कोणाशी बोलत नसत, नेहमी दिगंबर अवस्थेत असत. श्रीस्वामी गेल्यावर त्या दोघांची दृष्टीभेट झाली. श्री भालचंद्र महाराज प्रसन्नपणे हसले. स्वामी व त्यांनी अर्धा कप चहा घेतला.
त्यांची डोळ्याची भाषा समजली नाही, पण दोघांचे चेहरा प्रसन्न भाव लक्षात घेण्या इतका